देशातल्या लाखो विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षांची मेहनत, रात्री जागून केलेला अभ्यास, आईबापांनी पाहिलेली स्वप्न आणि वैद्यकीय शिक्षणाची एकमेव संधी, या सगळ्यांवर एकाच माणसाने घाव घातला. तो माणूस कुठला गुंड नव्हता, कुठला दलाल नव्हता, तर तो एक प्राध्यापक होता, जो गेले अनेक वर्ष नीटची प्रश्नपत्रिका बनवण्याच्या गोपनीय समितीमध्ये होता, ज्याने विद्यार्थ्यांना घडवण्याची शपथ घेतली होती. त्याच माणसाने परीक्षेचा पेपर विकला. आणि हे करताना त्याने फक्त एनटीएचाच विश्वासघात केला नाही, तर कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला. 3 मे 2026 रोजी देशभरातल्या 54,000हून अधिक परीक्षा केंद्रांवर तब्बल 24 लाखांहून अधिक विद्यार्थी थेट यूजी परीक्षेला बसले होते. कडेकोट बायोमेट्रिक तपासणी होती, अधिकाऱ्यांची फौज, एआय आधारित देखरेख यंत्रणा होती आणि 120हून अधिक संशयास्पद टेलिग्राम चॅनल्स आधीच ब्लॉक करण्यात आले होते. शिक्षण मंत्रालयाने 2024च्या नीट घोटाळ्यानंतर राधाकृष्ण समितीच्या सुमारे 70% शिफारशी लागू केल्या होत्या. सगळ्यांना वाटलं होतं यावेळी तरी परीक्षा निर्दोष होईल. परीक्षा केंद्रावरची सुरक्षा किती कडक असली तरी आतल्या माणसानं पेपर लीक करायचे ठरवले होते, तर कोण काय करणार? परीक्षेनंतर राजस्थान पोलिसांनी काही प्रश्नाची पडताळणी केली. लीक झालेले प्रश्न खरे निघाले आणि सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. 12 मे 2026 रोजी शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आणि देशव्यापी तपास सुरू झाला. लातूरची ओळख शिक्षण पंढरी म्हणून आहे. 12वी विज्ञान आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातून मुलं लातूरला येतात. याच लातूरच्या दयानंद महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांनी तब्बल 28 वर्ष अध्यापक केलं. त्यांचा दबदबा होता, विद्यार्थ्यांमध्ये आदर होता. 5 ते 6 वर्षापूर्वी निवृत्त झाल्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले आणि राज कोचिंग क्लासेसच्या नावानं खाजगी शिकवणी सुरू केली. पण एवढ्यावरच त्यांचं काम संपलं नव्हतं. कुलकर्णी हे एनटीएच्या नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अत्यंत गोपनीय समितीत वर्षानुवर्ष काम करत होते. रसायनशास्त्राचे तज्ज्ञ म्हणून त्यांना मूळ प्रश्नपत्रिकापर्यंत थेट प्रवेश होता. ही संधी त्यांनी पैशासाठी वापरली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे परीक्षेच्या काही दिवस आधी कुलकर्णी यांनी पुण्यातील आपल्या घरी काही निवडक विद्यार्थ्यांना बोलवलं. एक खास कोचिंग सेशन आहे असं सांगितलं. त्या सेशनमध्ये त्यांनी तोंडाने प्रश्न सांगितले, पर्याय सांगितले आणि बरोबर उत्तरही सांगितले. विद्यार्थ्यांनी ते वहीत लिहून घेतलं. परीक्षेनंतर तपास यंत्रणांनी त्या वह्या आणि प्रश्नपत्रिका तपासून पाहिल्या, तर हे प्रश्न तंतोतंत जुळत होते. आता प्रश्न असा होता, हा पेपर पुढे कुठे गेला? तपासात समोर आलं की पुण्यात करिअर काउन्सिलिंग फर्म चालवणाऱ्या धनंजय लोखंडे यांनी एनटीए मधल्या आपल्या सोर्स कडून हा पेपर मिळवला होता. लोखंडेशी पुण्यातच ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे कनेक्टेड होत्या. मनीषाच्या माध्यमातूनच विद्यार्थी आणि पालक कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचत होते आणि कोट्यावधीची डील होत होती. 14 मे रोजी सीबीआयने मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे यांना अटक केली. दुसरीकडे नाशिकचा शुभम खैरनार हा 28 एप्रिल 2026 रोजी लोखंडेकडून पेपर घेऊन पुढे वाटत होता. 29 एप्रिलला त्याने गुरुग्रामच्या यश यादवला टेलिग्राम फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचे पीडीएफ पाठवले. यश यादवने जयपूरच्या मंगीलाल बिबवालशी 10 लाख रुपयाचा सौदा केला. मंगीलालने आपल्या मुलाच्या मित्रापर्यंत छापील पत्री पोहोचवल्या. एका माणसाने सुरू केलेले हे जाळं राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश पर्यंत पसरलेलं होतं. या संपूर्ण प्रकारातला सर्वात धक्कादायक भाग म्हणजे घोटाळा एनटीएच्या माणसानेच केला. सीबीआयने 15 मे 2026 रोजी प्राध्यापक कुलकर्णी यांना त्यांच्या पुण्यातील घरातून अटक केली. सीबीआयने त्यांना या घोटाळ्याचा मास्टर माइंड म्हणजेच किंग पिन म्हटलं आहे. गोपनीय समितीत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या एनटीएने विश्वासाने दिलेल्या पदावरच्या या माणसानं पेपर फोडला. हे उघड झाल्यानंतर देश हादरला. शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींना प्रश्न पडला, ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला, तर मग कुणावर भरोसा ठेवायचा? प्राध्यापक कुलकर्णी यांना दिल्लीतील न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सीबीआयनं देशभरात एकत्रित छापे टाकून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि कागदपत्र जप्त केली आहेत. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक झाली असून महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात तपास सुरू आहे. एनटीए मधला इनसाइडर कोण आहे हे शोधण्यासाठी सीबीआयला आरोपींची कोठडी मिळाली आहे आणि डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सरकारने बहुतांश सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या, मात्र सायबर गुन्हे आणि प्रशासकीय साखळीत वाढणारी भ्रष्टाचाराची समस्या हे आव्हान बनत आहे. झिरो एरर ही आमची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. रद्द झालेली नीट यूजी परीक्षा आता 21 जून 2026 रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. लाखो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, झोप सोडतात, खाणं सोडतात, कारण त्यांना डॉक्टर व्हायचं असतं. ते एका निष्पाप परीक्षेच्या भरोश्यावर उभे असतात. पण जेव्हा त्याच परीक्षेचं रक्षण करणारा माणूसच भक्षक निघतो, तेव्हा व्यवस्थेचा विश्वास खचतो. आता 21 जूनची परीक्षा होईल, सीबीआय तपास करेल, आरोपीला शिक्षा होईल, पण जे विद्यार्थी रात्रदिवस मेहनत करत होते, त्यांची मेहनत, त्यांचा वेळ आणि त्यांचा आत्मविश्वास कोण परत देणार? आणि सर्वात महत्त्वाचं, एनटीएच्या गोपनीय समितीत बसलेला हा कुलकर्णी हा एकटाच आहे की अजून कोणी या दोषी आहे हे तपासलं पाहिजे. हे असे प्रकरण थांबवण्यासाठी कोणता उपाययोजना कराव्या हव्यात? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फक्त कसं काय.